कारण मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते। नेरूळ पोलिसांनी बजावलेली नोटीस अमित ठाकरे यांनी आज खुद्द पोलीस ठाण्यामध्ये जाऊन स्वीकारली आहे। गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यावरून मोठा वाद उफाळलेला होता। पोलिसांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना नोटीसही बजावली। 30 नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे नवी मुंबईला आले होते। यावेळेला नवी मुंबईमधील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन देखील केले आहे। आजचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतोय ना हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला। राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं। निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय आहेत? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण। आपल्याकडे विषय हे आहेत ना, अनफॉर्च्युनेटली। नाही म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये। ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचे गुन्हे केले तरी। पण मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले। मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।